जाए जी ही उचलावी ज्योत्स्ना, अशा माफ करा, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईल. मात्र सध्या आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ता अजित चव्हाणजी जोडले गेले आहे. अजित चव्हाणजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. एक महत्त्वाची दृश्य सध्या जय महाराष्ट्रावर आपण पाहत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचलेले आहे. शरद पवार यांचं राजकारण सर्व महाराष्ट्रच नाही तर देशही जाणतो. अशात या भेटीचा अर्थ काय काढावा? मला असं वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे देखील होत्या. आपल्या देशामधल्या ज्येष्ठ नेत्याचा आदर कसा ठेवावा हे माननीय पंतप्रधानांनी दाखवून दिले. आपण आता टीव्हीच्या स्क्रीनवरती जय महाराष्ट्रवरती प्रेक्षक ते पाहत आहेत. मला असं वाटतं एका मोठ्या नेत्याने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची घेतलेली ही भेट आहे. अनेक विषय असतील चर्चेचे. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे असं आपण म्हणताय, पण पवार साहेब कधीच विनाकारण कधी कोणाची भेट घेत नाही. काहीतरी त्यांचं काम असेल, देशामधल्या परिस्थितीवरती ते चर्चा करणार असतील. यातनं पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट होते की विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांना माननीय पंतप्रधानांचा सहज ऍक्सेस आहे. त्यामुळं या आंदोलनकर्त्यांना देखील पंतप्रधान सहज भेटले असते. सरकारच्या मोठ्या नेत्यांशी, पंतप्रधानांशी, मंत्र्यांशी विरोधी पक्षाच्या मार्फत थेट चर्चा आंदोलकांना करता आली असती. मात्र असं असताना देखील राजकीय कारणामुळं हे आंदोलन कसं पेटवायचं याची व्यूहरचना आखून आंदोलन पेटवलं गेलं हे स्पष्ट आहे. पण आपण जर बघितलं या निमित्तानं तर स्पष्ट होईल की माननीय पंतप्रधान हे सहज भेटतात, ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करतात, त्यांचे विषय समजून घेतात. तसा हा विषय देखील समजून घेता आला असता. मात्र तो विरोधकांचा तोही मूड नाहीये आणि कसं आंदोलन पेटवलं गेलं हे आपण सगळे जाणतोच, पाहिलंच. आपण जय महाराष्ट्राने देखील त्याच्यावरती सखोल पूर्णपणे प्रकाश टाकलेला. आपल्या संपादकांनी त्याच्यावरती एक विशेष रिपोर्ट केला की हे आंदोलन कसं पेटवलं गेलेलं आहे. तो आम्ही सगळ्यांनी बघितला. अजितजी, एक बाजू झाली ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरची, मात्र दुसरी जी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती ती होती शरद पवार हे एनडीएला पाठिंबा देणार असल्याची. ती चर्चा कुठेतरी त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे का आणि एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले का शरद पवारांकडून, असाही एक प्रश्न हे फोटो पाहिल्यावर उपस्थित होतोय. अनेक अंदाज आहेत, त्यातला एक हा अंदाज असू शकतो. आणि मला असं वाटतं की एक चर्चा अशी आहे, आपल्या पक्षामधल्या अनेक नेत्यांना सातत्यानं असं वाटतंय की आपण प्रवाहाच्या बरोबर गेलं पाहिजे, आपण माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. ही पक्षामधली हाक जी आहे ती पवार साहेबांच्या लक्षात आली असेल. त्यामुळं ते तसे संकेत देखील देत आहेत, तशा भेटी देखील घेत आहेत. मात्र या निमित्तानं मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठल्याही पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडनं तसा प्रस्ताव अद्याप नाही, हे मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि पक्षाच्या वतीनं अधिकृत प्रतिक्रिया देताना मला एकच आपल्याला सांगायचंय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या करिश्माई नेतृत्वाची अनेकांना भुरळ पडली आहे. अगदी अनेकांचे अनेक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. हे उघड सत्य आहे, पत्रकारांना देखील माहिती आहे. त्यामुळं या भेटीमध्ये अगदी अजितजी, त्यामुळे आता ही भेटही त्याच करिश्मामुळे, राजकीय करिश्मामुळे आहे की दुसरं काही कारण आहे, या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या. खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रिया.